शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। मूर्तिजापूर शेतकरी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांना मूर्तिजापूर पोलिसांनी केली अटक। विधानसभा प्रचार सभेमध्ये महायुतीला बहुमताने निवडून आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते, परंतु अजूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली नाही। त्यामुळे मागील महिन्यात मूर्तिजापूर तालुक्यातील 3 तरुण शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज भरू शकत नसल्यामुळे आत्महत्या केली। कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची आठवण देण्याकरता मूर्तिजापूर तालुक्यातील गावातील शिवारातील माती व 3 तरुण शेतकऱ्यांची राखळ या अस्थिकलश करून दिनांक 28/4/2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी घेऊन जात असलेल्या शेतकरी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अस्थिकलश घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकरी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांना मूर्तिजापूर पोलिसांनी केले अटक। यावेळी उपस्थित पदाधिकारी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, राहुल वानखडे, निलेश गुल्हाणे, अरविंद तायडे, संतोष रुद्रकार, रमेश चिंचे आदी पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या विधानसभेच्या प्रचारामध्ये त्यावेळचे माजी उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मूर्तिजापूरच्या सभेमध्ये प्रचार सभेमध्ये जाहीर केलं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 एक वेळ 3 वेळ म्हटलं आणि 3 वेळ म्हणून सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याने उलट याच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी 28 मार्चला एका सभेमध्ये म्हटलं की शेतकऱ्यांनी 31 तारखेच्या आत बँकेचे कर्ज भरा। जर शेतकऱ्यांवर पैसे असते तर त्याच वेळेस शेतकऱ्यांनी भरले असते आणि शेतकऱ्याची मागणी सुद्धा नव्हती आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यावर त्यांनी तो सातबारा कोरा करायला पाहिजे। एकाकडे मुख्यमंत्री कोरा म्हणतात, दुसऱ्याकडे उपमुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही शेतकऱ्यांनी बँकेत पैसे भरा आणि याची दचक घेऊन आमच्या मूर्तिजापूर तालुक्यातील 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अधिक जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या जास्त होऊ नये म्हणून आम्ही राहुल वानखडे, आमचे चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील माती घेऊन आम्ही म्हणजे गांधीजीच्या मार्गाने जात असताना आम्हाला पोलिसांनी अटक करून आज पोलीस स्टेशनमध्ये आणलं। म्हणजे आज आमच्या लोकशाहीला हा धोका आहे आणि हा लोकशाहीचा धोका टाळून शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर ही बाजू मांडत आहोत। माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रचारादरम्यान मूर्तिजापूर येथील सभेत कुठल्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना कर्जमाफीची घोषणा केलेली होती। आम्हाला जर मोठ्या प्रमाणात बहुमत दिलं तर आम्ही शेतकऱ्यांची सत्तेत आल्याच कर्जमाफी करू, परंतु सत्तेत येऊन आज 3 महिन्याच्या पेक्षा जास्त काळ झाला तरी कुठलीही कर्जमाफीची घोषणा सरकारने केली नाही। नैराश्यात येऊन मूर्तिजापूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारातील माती घेऊन आम्ही नागपूरला शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या त्या माती त्यांना आठवण देण्यासाठी की तुम्ही या मूर्तिजापूरमध्ये घोषणा केली होती की कर्जमुक्ती करू म्हणून, परंतु अद्यापर्यंत केली नाही आणि इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। ती ताबडतोब करावी यासाठी ती माती आम्ही त्यांना भेट देणार होतो, परंतु मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, डिटेन केलेलं आहे। सरकार शेतकऱ्यांवरती पोलिसांना समोर करून अन्याय करत आहे, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही शांततेच्या मार्गाने ही माती मुख्यमंत्र्यांना भेट देणार होतो आणि स्मरण करून देणार होतो। जर येणाऱ्या काळात कर्जमाफी जर झाली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र निश्चित आम्ही करू।